मान्यवर गुरुजनवर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम आपण सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ही सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती. सुमारे 150हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून उरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळवून दिला होता. केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा ध्वज फडकलेला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात झळकलेला होता. आपण आज इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसले आहोत. आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फारच मोठी आहे. वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. केवळ सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. मित्रांनो, काही देशविघातक, शक्ती समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून देशातील बनवून जातीय धार्मिक तेढ निर्माण करीत आहे. आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा समाजविघातक, देशविघातक शक्तीवर वेळीच आळा घालणे, त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी वेळीच जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे. आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक मंच बनला पाहिजे, विश्वगुरु बनायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध बनला पाहिजे. देशासाठी कुठल्याही टेक्नॉलॉजी गरज नाही. देशासाठी एकतेची, समतेची, बंधुतेची टेक्नॉलॉजी पाहिजे. त्यासाठी कुठल्याही मंत्रातंत्राची गरज नाही, तर माणुसकीच्या मंत्रांची गरज पाहिजे. देशासाठी एवढंच बोलते ना, जातीसाठी लढले ना, धर्मासाठी लढले, भारतीय असून फक्त देशासाठी लढले, एवढी म्हणून मी माझ्या शब्दाचा बोलते.